आमच्या इकडं मोठं चक्रीवादळ आलं होतं. त्यामध्ये पावसाचं लय जणांचं नुकसान झालं. मग आम्हाला खबर कळली आमच्या ओंबुरूंचा डबा उडून गेला म्हणून. मग काय ट्रॅक्टर काढलं आणि गेलो. पोचताच पाहिलं तर काय डबा सगळा पूर्णपणे उडून गेलेला. मग गाणी लावली आणि आत गेलो. तोवर तर आमचा ओंबुरू कामाला लागला होता, शेळ्या बकरी बाहेर काढत काढत. नंतर आम्ही आत गेलो, बघतो तर काय पूर्णपणे पत्रे उडून गेलेली. आमचे चुलते मित्र कंपनी सगळेजणच कामाला लागले होते. मग काय नंतर आत बघतो तर काय पूर्णपणे पत्रे उडून गेलेली, शेंगाची पोती भिजलेली, वर विजा चमकालेल्या, पत्रे तर काय सगळेच पडले होते. आमचे चुलते कामाला लागले लगेच शेंगाच्या पोते झापायला. मग काय सगळे पोते झापले, त्याच्यावर दगड वगैरे ठेवले आणि बाहेर आलो तर आमच्या ट्रॅक्टरवर गाणे चालूच होते. मग गाणी ऐकत ऐकत आम्ही सगळं काम केलं. त्यानंतर पत्रे ही गोळा करून त्याच्यावर दगड ठेवले. मग आम्हाला कळलं नाही माझा डबा उडून गेला आहे. आलो तर काय अण्णाडोळ्यांचा डबा बाहेर लावलेला आणि आतमध्ये पूर्णपणे उडून गेलेला. आम्ही हा डबा बघून हसलो लय. मग बघत बघत सगळ्याची पाहणी करत करत कंपनी आमची निघाली माघारी ट्रॅक्टर बसायला. निघालो वरी लगेच गाणी लावत लावत. हे काय आमची गाणी चालूच, लिंबोनीचे लिंबू. सगळी कंपनी आनंदात होती, हसायला लागली कोण. आमचा इंदिरा काय झोपीत होता. मग आम्ही गेलो गाणी ऐकत ऐकत वर कोट्यावर आलो. मग आमची मैफल रंगली. आम्हाला खबर कळाली इकडे झाड पडले आहे म्हणून. आम्ही आलो तर बघतो तर काय पूर्णपणे झाड रस्त्यावर पडलेले. मग आम्ही वाट काढत काढत झाडामध्ये शिरलो. मी म्हणलो या माझ्या मागं तुम्हाला वाघ दाखवतो. मग सगळी माझ्या मागे आली कॅमेरा घेऊन. आलो तर काय सगळे बाहेर आलो. मग रस्त्याला लागलो. मग पुढे आता आम्हाला खबर कळाली पाटलांचा डबा उडून गेलेला आहे. येताच बघतो तर काय पाटलांचा डबा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला. मित्र कंपनी सगळी चिंतेमध्ये पडली. बघा हा सगळा डबा पडलेला, पत्री सगळी उडून गेलेली. मग काय लगेचच आमची मैफिल रंगली गप्पा गोष्टी मारण्यात. इंदार तर काय सगळ्यांची चेष्टा करत होता. आमचा दादू हसण्यामध्ये तर काय कुत्र्यांचा आवाज काढण्यामध्ये.